नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी झाड मागवलेलं आहे पार्सल. फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे. मागे पण एक मागवलं होतं मी आणि आता परत एक मागवलेलं आहे. तर या झाडाचं नाव आहे लक्ष्मी कमळ. कारण ब्रह्मकमळ आणि कृष्ण कमळ आपल्याकडे दोन्ही पण होते. लक्ष्मी कमळ नव्हतं तर मी ते झाड मागवलेलं आहे. तर कसं आहे ते झाड आपण बघूया. खूप छोटीशी पॅकिंग आलेली आहे. आता झाड आहे म्हटल्यानंतर पॅकिंग केवढी पाहिजे होती, पण खूप छोटीशी पॅकिंग आलेली आहे आणि पेपरात गुंडाळलेलं झाड आहे. तर आपण बघूया कसं आहे ते. तरी बघा, हे पेपरमध्ये गुंडाळलेलं झाड आहे. आता हे कसं असेल हे बघू शकता तुम्ही. हे आहे लक्ष्मी कमळ. तर कुणाकुणाकडे झाड आहे नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता तुम्ही, एकदम छोटंसं झाड आलेलं आहे आणि 2-3 दिवस ते पार्सल याच्यात गेलेलं असेल ना पॅकिंगमध्ये, तर त्यामुळे थोडंसं सुकलेलं आहे आणि त्याला नवीनसुद्धा रोपं आपल्याला आलेली आहेत. तुम्ही बघू शकता, हेच रोपं नंतर मोठे होणार आहेत. तर 4-5 छोटे-छोटे रोपं आलेले आहेत. आपण जरी आता वेगळीकडे नाही ती मला काढून लावते ना, कारण खूप छोटे-छोटे आहेत. तर मी तसेच लावणार आहे. आणि एक आहे ते एकदम असं छान असं झाड आपल्याला आलेलं आहे. तर आता हे 2-3 दिवस पार्सलमध्ये होतं, त्यामुळे थोडंसं त्याच्या मुळ्या वगैरे झालेल्या आहेत. पण अशा प्रकारे मी त्याला छान अशी कुंडी आधीच मी माती तयार करून ठेवलेली आहे. आणि कुंडी कारण मला माहिती होतं आज पार्सल येणार आहे. तर अशा प्रकारे मी कुंडी भरून ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे झाड भेटलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे लक्ष्मी कमळ. तर बरेच जणांकडे असेल मला असं वाटतं. तर हे बघा, मी कुंडी भरून ठेवलेली आहे आणि मी आता ह्या कुंडीत ते झाड लावणार आहे. खत पूर्ण म्हणजे माती तयार करून मी कुंडी भरलेली आहे. खत काय कोकोपीट, काय वर्मी कंपोस्ट, काय शेणखत, राख वगैरे कोकोपीट सगळं टाकलेलं आहे आणि सगळी मी कुंडी तयार करून ठेवली होती. तर यात मी ते झाड लावणार आहे आणि जे आपल्या ह्याच्यानुसार असेल ते मी ते ठेवणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि खूप छोटंसं झाड आहे. असंच आपण हे मागवलं होतं, कुठलं झाड मागवलं होतं मी, नाही हां, ते फुलाचं. आणि मी विकत आणलं होतं ते कुबेराचं. तर हे झाड खूप म्हणजे कुबेराचं झालं किंवा हे लक्ष्मी कमळ झालं, ह्या झाडांना जास्त पाणी जमत नाही, कारण ते स्वतःच खूप पाणी त्यांच्या पानात साठलेलं असतं. याचे पण पानं तसेच आहे. आता तुम्ही जे मोठे मोठे झाडं असतात तुम्ही सर्च करून बघा, खूप म्हणजे असे जाड आणि खूप पाणी असतं त्यांच्या झाडात. त्यामुळे याला जास्त पाणी नाही जमत आहे, जास्त ऊन पण नाही जमत आहे. जास्त ऊन जर लागलं तर ते त्याचा पाणी असल्यामुळे त्याचा पानं जे आहेत ना ते सडायला लागतात. जास्त पाणी झालं तरी बी सडायला लागतात, गळायला लागतात. तर म्हणून पाण्याचं एकदम अशी कुंडीतून पाणी जास्त थांबणार नाही अशा प्रकारे मी कुंडी भरलेली आहे. आणि त्याला पाणी देताना पण नंतर पण खूप त्याची पाणी द्यायची काळजी घ्यावी लागणार आहे. तर मला आता हे इतकं छोटंसं आहे, नाही लावायला पण जमत नाही आहे आणि छोटे छोटे रोपं आहेत त्याच्यावाले. तर जर आपण म्हणजे ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस जर आपण खतं दिली त्याला, तर नंतर खतं नाही टाकायची, त्याला काही गरज नसते खतं वगैरे द्यायची. पण समजा नुसते तुम्ही मातीत जर लावलं तर मग त्याला दीड महिन्यातून 1 चमचा वर्मी कंपोस्ट म्हणा किंवा शेणखत म्हणा किंवा दुसरं कुठलं खत तुमच्याकडं असेल ते फक्त 1 चमचा द्यायचं असतं. म्हणजे ऑर्गॅनिक सांगते मी. ते 1 चमचा दीड महिन्यातून द्यायचं फक्त. याला जास्त खत वगैरे काही जमत नाही. तर म्हणजे नाही का, ते जास्त उष्णही नाही आणि जास्त थंडीही नाही. थंडी जरी जास्त पाणी, कारण त्यातच खूप पाणी आहे, या झाडातच भरपूर पाणी असतं. त्यामुळे याला जास्त पाण्याची गरज वाटत नाही आणि जास्त कमी पण होऊ द्यायची नाही. पूर्ण माती त्याची, पूर्ण कुंडीतली माती चांगली वाळली तेव्हा त्याला पाणी द्यायचं. वल्ल्यात वल्लं पाणी तर अजिबात द्यायचं नाही, कारण त्याची सडण्याची शक्यता असते. तरी बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे आणि इथून पुढे मी छान अशी काळजी घेणार आहे. कारण हे झाड मी पार्सल मागवलेलं आहे, घरी वगैरे काही रोप तयार केले नाही आहेत. पण आता तुम्ही बघू शकता पलीकडे छोटंसं एक रोप आपल्याला त्याचं तिकूनच आलेलं आहे. म्हणजे खूप छान आपल्याला असं हे झाड भेटलेलं आहे. आता इथून पुढे त्याची काळजी कशी घ्यायची ते आपल्या हातात आहे. तर मी जसं सांगितली तशीच मी त्याची काळजी घेणार आहे. जास्त पाण्याचा वापर नाही किंवा जास्त खताचाही वापर नाही किंवा जास्त ऊनही नाही पाहिजे. एकदम संतुलित नाही का ठेवावं लागणार आहे त्याला. दोन्ही पण ऊन, वारा, पाऊस सगळं हे करून त्याला जपावं लागणार आहे. तर खूप छान दिसतं आणि खूप छान वाटलं मला हे झाडं आल्यावर आणि मी लावल्यानंतर पण. तर बघू शकता तुम्ही, हे आहे लक्ष्मी कमळ. तर हे एक झाड नव्हतं आपल्याकडे. तसे आपण अजून बरेच झाडं नाही आहेत, तर ते आपण आणणार आहोत. इथून मागे काय आपण एवढं लक्ष देत नव्हतं, लावले झाडं असं होतं. पण आता मी व्यवस्थित पूर्ण गार्डन छान करणार आहे
पहिलं माझं गार्डन नाही होतं, ते शेती होती ती. पण मी आता गार्डन करणार आहे. आता एकदम सुईला एक 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 चाललेलं आहे. सध्या वेळ भेटत नाही त्यामुळे. तर तरी पण भरपूर प्रयत्न चालू आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की एकदा आपल्या चॅनलवर जा आणि व्हिडिओ बघा. कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला म्हणजे ना एकदम छोटं 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 वाटतं तर खूप छान वाटतं. कसं वाटतंय नक्की सांगा.